नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल फ्रेंड. सो मस्त मी ऊन घेत बसलेली आहे. आत्ता वाजले सकाळचे 8. सो आज सकाळी सकाळी व्लॉगिंग करायचा मूड होता. सो मोबाईल उचलला आणि व्हिडिओ करायला सुरुवात केली. सो विचार करत होती की आजच्या व्हिडिओमध्ये असं काय दाखवू, कारण रोजचं रुटीन दाखवून तुम्ही सुद्धा बघायला कंटाळ आणि रोजच्या ज्या रुटीनमध्ये असं वेगळं काही नसतं. सो विचार करता करता असं वाटलं की आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला असं काहीतरी दाखवूया जे माझं बघून तुम्ही सुद्धा नक्की फॉलो कराल. सो मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे की मी माझी स्वतःची काळजी कशी घेते. कारण भरपूर वेळा असं होतं की भरपूर जणी आपल्या फॅमिलीमध्ये एवढे इन्वॉल्व असतात की स्वतःची काळजी घ्यायला त्यांना वेळ नसतो आणि ते स्वतःची काळजीसुद्धा घेत नाही. सो स्वतःची काळजी घ्यायची म्हणजे काय, आपल्या छान केसांची, आपल्या स्किनची, आपल्या खाण्यापिण्याची छान काळजी घेतली तर आपण छान दिसू, आपण छान हेल्दी राहू. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःची भरपूर काळजी घ्यायची, छान लाईफ एन्जॉय करायची आणि हॅप्पी राहायचं. सो मी माझी काळजी भरपूर घेते, कारण मला स्वतःला छान मेकअप करायला आवडतो, भरपूर फिरायला आवडतं, शॉपिंग करायला आवडतं, स्वतःची काळजी घ्यायला आवडते. सो मी माझ्या फॅमिलीसोबत मी माझीसुद्धा भरपूर काळजी घेते. सो टाईम टू टाईम सलॉनमध्ये जायचं असेल तर मी सलॉनमध्ये सुद्धा जाते. पण असं काही नाही आहे की बाहेर जाऊनच आपण आपली काळजी घेऊ शकतो. सो आज मी हेच तुम्हाला दाखवणार आहे की मी माझी स्वतःच्या केसांची, माझ्या स्किनची घरच्या घरी कशी काळजी घेते. आणि तुम्हा सर्वांना रिक्वेस्ट आहे, ज्या ज्या महिला ह्या व्हिडिओ बघतायत त्यांना, की तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत, तुमच्या मुलांसोबत तुमची स्वतःची काळजी घ्या, तुम्हाला छान स्वतःला पॅम्पर करा. सो आजचा माझा प्लॅनिंग आहे ते म्हणजे मला आज हेअर वॉश करायचा आहे. त्यामुळे आज मी माझ्या केसांना ऑइलिंग करणार आहे. सो थोडेसे रफ झालेले आहेत. सो आज सगळ्यात पहिल्यांदा तर मी माझ्या केसांना ऑइल लावणार आहे, ऑइलिंग करणार आहे. कारण तुम्ही बघत असाल तर माझे केस थोडेसे रफ झालेले आहेत. सो मी खूप कमी केसांना तेल लावते. खरं सांगायचं तर माझे केस आहेत ते थोडेसे ऑइली आहेत, त्यामुळे जास्त ऑइल लावायची मला गरज लागत नाही. पण सध्या काय होतंय, माझे केस आहेत ते थोडेसे रफ वाटत आहेत मला, त्यामुळे मी थोडंसं ऑइलिंग करते. मला रात्रभर तेल लावायला आवडत नाही आणि मी ते लावत सुद्धा नाही, कारण ते भरपूर मला ऑइली वाटतात. त्यामुळे मी अंघोळ करायच्या आधी 1-2 तास ऑइल लावते केसांना आणि मग माझे जे केस आहेत ते मी वॉश करते. तर आत्ता मी इथे करते आहे घरच्या घरी एकदम सोप्या पद्धतीने पेडिक्युअर. सो पेडिक्युअरने आपले पाय तर चांगले राहतात, त्याचबरोबर छान रिलॅक्स फील होतं. कारण गरम पाण्यामध्ये पाय बुडवल्याने ब्लड सर्क्युलेशन छान होतं, त्यानंतर जे आपल्या पायांना भेगा पडतात ते कमी होतात. माझ्या पायांना भेगा न पडण्याचं कारण म्हणजे हेच आहे, कारण हे मी दरवेळी स्टेप फॉलो करते. तर सगळ्यात पहिल्यांदा बकेटमध्ये जेवढं आपल्याला सोचेल तेवढं गरम पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये मीठ ॲड करायचं आहे. खडं मीठ असेल तर चांगलंच आहे, अदरवाईज दुसरं मीठ आपण जे रोज वापरतो ते घातलं तरी चालेल. आणि हे बघा, हा ब्रश आहे ज्याने आपले पाय आहेत ते आपण स्वच्छ करू शकतो, म्हणजे जी डेड स्किन असते ती निघून जाते. सो 5-6 मिनटं पाय बुडवून ठेवायचे छान पाण्यामध्ये आणि मग अशा पद्धतीने पाय आहेत ते आपण रब करून घ्यायचे आहेत, म्हणजे डेड स्किन निघून जाते. त्यानंतर त्याच्यामध्ये कोणताही शॅम्पू ॲड करायचा, म्हणजे पाय स्वच्छ होतात. आणि जो सॉफ्ट बाजू असतो ब्रशचा त्याने वरची साईड पायाची छान क्लीन करून घ्यायची. तर ह्या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या आपण घरच्या घरी करू शकतो, जेणेकरून पाय आपले छान राहतील, छान रिलॅक्स फील होईल. सो ह्या 2-3 स्टेप फॉलो केल्यानंतर पाय स्वच्छ पुसून घ्यायचे आणि मग आपल्याकडे जर मॉइश्चराईज क्रीम किंवा पायांसाठी जर तुमच्याकडे काही स्पेशल क्रीम असेल तर ती लावायची. अदरवाईज मी आत्ता वापरते आहे कोरफड जेल, म्हणजे पाय छान सॉफ्ट होतात, मुलायम होतात त्यासाठी. सो सगळं आवरून आता 1-2 तास झाले असतील. आता मी चालले आहेत हेअर वॉश करायला. मार्केटमधून रोजच्या रोज कोणते पण शॅम्पू आणून वापरण्यापेक्षा आपल्या केसांवर कोणता सूट होतो, आपल्या केसांना चांगला शॅम्पू कोणता आहे ज्याने आपले केस छान वाढतील, जास्त गळणार नाही, डॅन्ड्रफ होणार नाही, असा एखादा शॅम्पू तुम्ही सिलेक्ट करा, चूज करून ठेवा आणि तोच वरच्यावर यूज करा.
त्याने काय होणार आहे की तुमचे केस आहे ते व्यवस्थित राहतील, जास्त फ्रीझी होणार नाहीत. नाहीतर बऱ्याच वेळी असं होतं की भरपूर जण जास्त लक्ष देत नाही शॅम्पूकडे वगैरे. कोणताही शॅम्पू जेव्हा केस वॉश करायचे असतील तेव्हा कोणत्याही मार्केटमधून शॅम्पू घेऊन येतात आणि दरवेळी चेंज करत राहतात. तसं करण्यापेक्षा जर तुमचे केस छान तुम्हाला हवे असतील, छान सॉफ्ट हवे असतील, त्यानंतर जास्त डॅन्ड्रफ व्हायला नको असं हवं असेल तर तशा पद्धतीने, जसे तुमचे हेअर आहेत फ्रिजी असतील तर त्या पद्धतीने, जास्त डॅन्ड्रफ होत असेल तर डॅन्ड्रफ कमी होईल असा शॅम्पू यूज करा. म्हणजे तुमच्या केसांना सुद्धा तो शॅम्पू व्यवस्थित सूट होईल. सो सध्या माझा जो शॅम्पू आहे, जो मी जवळजवळ 3 वर्ष वापरते, तो आहे हा शॅम्पू. आणि अजून एक मला तुम्हाला दाखवायचं आहे की हे आहे माझं होममेड उटणं, जे खरं तर मी मुद्रासाठी बनवून ठेवलेलं आहे. सो ह्याच्यामध्ये मी ॲड केलेलं आहे बेसन आणि आंबे हळद. सो ह्या दोघांचं मिश्रण मी पावडर बनवून ठेवलं आहे. आणि त्यानंतर जशी आपली स्किन आहे त्या पद्धतीने मी ह्याच्यामध्ये ॲड करते, जसं की पाणी, दूध किंवा साय. सो माझे स्किन आहे ती थोडीशी ऑइली असल्यामुळे मी मोस्टली दूध किंवा पाणीच ॲड करते. आणि हे मी रोज काही लावत नाही, जवळजवळ 2 आठवड्यातून एकदा, किंवा जर मुद्राला लावताना जर उठणं राहीलच तर ते मी माझ्या चेहऱ्यावर लावते. हे होममेड असा मास्क आहे, मी माझ्या चेहऱ्यावर लावते. आणि अंघोळ करताना 1-2 मिनिटांमध्ये, जास्त ड्राय करायचं नाही आहे, 1-2 मिनिटांमध्ये आपण हे धुवून टाकायचं आहे. आणि हे फक्त चेहऱ्यासाठी असं नाही आहे, पूर्ण अंगाला आपण लावू शकतो. आणि जर मी हा मास्क लावला तर शक्यतो मी माझ्या चेहऱ्यावर साबण किंवा साबण तर मी माझ्या चेहऱ्याला वापरतच नाही, पण फेस वॉश वगैरे लावत नाही. सो आफ्टर हेअर वॉश केल्यानंतर कायम हे माझं फेवरेट सिरम आहे, जे मी माझ्या केसांना लावते. सो हे केस छान वाळल्यानंतर ओल्याच केसांवर लावते मी, म्हणजे केस आहेत ते फ्रीझी होत नाही. कारण शक्यतो केस धुवून झाल्यावर आपले केस थोडेसे फ्रीझी होतात. सो हे सिरम मी लावते, म्हणजे माझे केस आहेत ते फ्रीझी होत नाही आणि थोडंसं मुलायम सॉफ्ट राहतात. सो अशा पद्धतीने अगदी थोडक्यात सिंपल अशी मी माझ्या केसांची काळजी घेते. सो त्यानंतर माझं मगाशी नेलपेंट लावायचं राहून गेलेलं पेडिक्युअर नंतर, कारण अंघोळ करायची होती, त्यामुळे मी आत्ता नेलपेंट लावते. आणि शक्यतो मी फक्त पायांनाच नेलपेंट लावते, कारण सध्या घरी जेवण बनवत असल्यामुळे हातांना मी नाही लावत. सो अशा पद्धतीने बेसिकरित्या मी माझी घरच्या घरी माझ्या स्किनची, माझ्या हेअरची काळजी घेते. आता मी बनवायला आलेली आहे पाल्याची भाजी, कारण पोटाची काळजी घेणं पण खूप गरजेचं आहे आणि टाईममध्ये मला मुद्राला भरवायचं आहे. सो चपात्या ऑलरेडी काकी बनवून गेलेल्या आहेत. इथे आता मी बनवते आहे पाल्याची भाजी. सो आजच्या दुपारच्या जेवणामध्ये आहे चपाती आणि पाल्याची भाजी. सो आठवड्यातून एकदा तरी मी पाल्याची भाजी बनवते, म्हणजे माझं पण खाणं होतं आणि त्याचबरोबर मुद्राला सुद्धा सवय लागते. चला तर मी भाजी बनवते आणि मग मुद्राला भरवायला.